YFC न्यूज मराठीच्या आमच्या ऑफिशियल नंबरवर एक मेसेज आला आणि या मेसेजनं खरं तर आमचं काळीच पिळवटून निघालं. या व्यक्तीला आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. हा मेसेज ऐकून तुमच्याही हृदयाला पाझर फुटेल. या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं होतं, सर नमस्कार, मी श्री किसन सुधाकर चव्हाण, बीड. सर, माझ्याकडे 9 लाख रुपये लोन आहे. बँकेचे 5 लाख, खाजगी 4 लाख लोन होण्याचं कारण मला 5 मुली आहेत. त्यातील एका मुलीला 2016मध्ये ब्लड कॅन्सर झाला होता. तिचा इलाज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे सुरू होता, परंतु दुर्दैवानं 1/9/2017ला मृत्यू झाला. तिच्यावरती उपचार जवळपास 1.5 वर्ष चालत होता. उपचारादरम्यान मी व माझ्या इतर 2 मुली व मिसेस पुण्यालाच रूम करून राहायला होतो, कारण पाठीमागे आई वडील भाऊ नसल्या कारणानं त्या 1.5 वर्षाच्या काळात जवळपास माझ्याकडं 3-3.25 लाख देणं झालं होतं. 1.5 वर्ष माझं कामधंदा सर्व काही बंद होतं. मी फर्निचर काम करतो. कामात 1.5 वर्ष गॅप पडल्यामुळे व पूर्वपदावर यायला 6 महिने वेळ लागला. त्यात परत 1 लाख देणे वाढले. मग ह्याचं घे त्याला दे असं करीत करीत आकडा 7 लाखापर्यंत गेला. मग मी 2 बँकेचे मिळून 5.5 लाख रुपये लोन काढले. पण झालं असं की सावकाराचं तर कमी झालं, राहिलेलं 1.5 व बँकेचे हप्ते ॲडजस्ट करण्यात परत आकडा 9पर्यंत गेला आहे. हे झालेलं कर्ज मी फेडत आहे आणि फेडणार पण आहे. पण 20,000 रुपयासाठी एका जणाने माझी मोटरसायकल नेली आहे. 2 महिने झाले गाडी नसल्यामुळे परत माझं काम बंद पडलं आहे. गाडी नसल्यामुळे परत इतर सावकार पण जागे झाले, कारण त्यांना समजलं आहे पैशासाठी गाडी ओढून नेली आहे. माझं काम फर्निचर फिरतीचं असतं. मी नामलगाव फाट्यावर राहिला आहे. माझ्यावरील कर्ज आता जवळपास मित्र कंपनी, नातेवाईक, शेजारी सर्वांनाच माहीत झाले आहे. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण लोकांचा वेगळाच झाला आहे. सध्या मी खूप डिप्रेशनमध्ये जगत आहे. 2 दिवस झाले आहे माझी लेकरं चटणी भाकरीवर जगत आहेत. मला माझी जिंदगी नको नकोशी झाली आहे. सर, तुम्ही पत्रकार आहात आणि मला यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करावं ही नम्र विनंती. परिस्थिती खूपच नाजूक झाली आहे. मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे. अतिशय मन हेलावून टाकणारी ही बातमी आज आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत. यातून आमचा हेतू एकच आहे, या व्यक्तीला आपल्या पद्धतीनं जशी काही मदत करता येईल, 10 रुपये, 20 रुपये, स्वइच्छेने जे काही करता येईल ते आपण त्याला मदत करूयात आणि एका व्यक्तीला त्याच्या मुलांसाठी जगण्याची प्रेरणा देऊयात. खाली दिलेल्या फोनपे नंबरवरती आपण आपल्या स्वइच्छेने नक्की मदत करा. धन्यवाद.